स्वागत करत आहे. निवडणूक रणसंग्राममध्ये स्वागत आहे. 5 फेब्रुवारीला होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका 8 वर्षांनी होत आहेत. या पंचवार्षिक निवडणुकीसाठी तालुक्यात भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात चुरशीचा सामना रंगणार आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 5 जागा तर पंचायत समितीच्या 10 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत मतदारसंघ निहाय उमेदवार व त्यांच्या पक्ष याप्रमाणे जिल्हा परिषद कसबानूल संतोष तेली भाजपा, तेजस्विनी पाटील राष्ट्रवादी काँग्रेस, सुदर्शन बाबर शिवसेना शिंदे, अनिरुद्ध रेडेकर अपक्ष, हलकर्णी IS पाटील भाजपा, गंगाधर वसकोटी शिवसेना शिंदे, रियाज समजी शिवसेना ठाकरे, शिवशंकर हत्तरकी राष्ट्रवादी काँग्रेस व राजेंद्र गड्ड्यांनावर अपक्ष, भडगाव अमरसिंह चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस, श्रीशैल उर्फ अण्णासाहेब पाटील भाजपा गिजवणे, पौर्णिमा कुराडे राष्ट्रीय काँग्रेस, मीनाक्षी पाटील भाजपा, शैलजा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस नेसरी, संग्राम कुप्पेकर देसाई राष्ट्रवादी काँग्रेस, विद्याधर गुरबे राष्ट्रवादी काँग्रेस, दयानंद भादवनकर शिवसेना शिंदे, गिरिजा शिंदे भाजपा, दीपक कांबळे अपक्ष, लक्ष्मण पाटील अपक्ष, पंचायत समिती गण उमेदवार यांचा पक्ष याप्रमाणे असून हसर चंपू प्रशांत आरदाळकर भाजपा, प्रभावती बागी राष्ट्रवादी काँग्रेस, किरण दावणे अपक्ष, अर्जुन दुंडगेकर अपक्ष, मीनाक्षी झळके शिवसेना ठाकरे गट, प्रियंका नार्वेकर शिवसेना शिंदे, जयश्री पाटील अपक्ष, हलकर्णी स्वप्नील इंगवले भाजपा, महेश देसाई राष्ट्रवादी काँग्रेस, अंकुश रणदिवे राष्ट्रीय काँग्रेस, शिवानंद मठपती अपक्ष, भडगाव शिवाजी करिगार राष्ट्रवादी काँग्रेस, वसंत नाईक शिवसेना ठाकरे, मल्लाप्पा भोई भाजपा, महागाव प्रतिभा चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस, मीनाक्षी पत्ताडे भाजपा, गिजवणे सुनीता देसाई राष्ट्रवादी काँग्रेस, अश्विनी पाटील भाजपा, कमल पाटील अपक्ष, कडगाव प्रियंका देसाई राष्ट्रवादी काँग्रेस, सारिका भट कडगली भाजपा, रेश्मा समजी शिवसेना ठाकरे, हडलगे स्नेहल जाधव राष्ट्रवादी काँग्रेस, रेश्मा पाटील राष्ट्रीय काँग्रेस, सुनीता पाटील शिवसेना शिंदे, रंजना भिकले भाजपा, नेसरी रामचंद्र परीट राष्ट्रीय काँग्रेस, बबन पाटील शिवसेना ठाकरे, विजय पाटील भाजपा, अमर हिडदुगी राष्ट्रवादी काँग्रेस, रवींद्र हिडदुगी शिवसेना शिंदे, प्रकाश मुरकुटे अपक्ष अशी उमेदवार आपले नशीब रिंगणात उतरवून आजमावत आहेत. कोण राष्ट्रीय काँग्रेस 4, शिवसेना शिंदे 3, शिवसेना ठाकरे 3, जनस्वराज्य पक्ष 1, स्वाभिमानी शेतकरी संघटना 1 असे उमेदवार आहेत. सरळ सामना भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय काँग्रेस अजित पवार यांच्यात खरी लढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनाने सर्व पक्षांनी काही काळ प्रचार थांबवला. परवापासून प्रचारात जोरदार प्रारंभ होणार आहे हे सांगण्यात आलं आहे. पूर्वीचा राष्ट्रीय काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणारा या तालुक्यात राष्ट्रीय काँग्रेसचा कब्जा केल्याने इतर पक्षांची दयनीय अवस्था झाली आहे. मतदाराचा पक्ष व न बघता उमेदवाराची चापक निकरणार की पक्ष बघणार याकडे लक्ष आहे. निवडणुकीचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान गडिंग्लज गांधीनगर येथे नगरपालिका यावेळी हॉलमध्ये EVM मशीनवर मतपत्रिका लावून मशीनचे कामकाज सुरू आहे. एकूण मतदान केंद्रावरील 206 केंद्रांना मशीन तसेच राखीव 60 मशीन तयार करण्यात येणार आहेत अशी माहिती निवडणूक विभागातून संध्याकाळी सांगण्यात आली.